हाय हॅलो नमस्कार. नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज मला चक्क एका हातानेच काम करायला लागलं. का ते तुम्हाला पुढे व्लॉगच्या शेवटी नक्की सांगते. त्याआधी म्हटलं चला व्लॉग स्टार्ट करते. तर इथे संध्याकाळच्या वेळेला काय झालं, मस्तपैकी पाऊस चालू होता म्हणून म्हटलं आज कॉफी नको, चहाच घेऊयात गरम गरम आपला. आणि काल मी जेव्हा दिवा लावायला गेली ना, तर मला असं समावा फील झालं की मी खूप दिवस झाले ना कुंड्यांकडे लक्षच दिलं नाही. म्हणून आज ना कुंड्यांचं छान झाडं वगैरे कुंड्या वगैरे उकरून घेतल्या, पालापाचोळा सगळा काढला आणि बघा किती सुंदर दिसते. दिवा लावताना मला स्वतःलाच इतकं प्रसन्न वाटलं की बस. त्याच्यानंतर अव्यांशला बाहेरून मस्तपैकी फिरून आणलं, जयबाप्पा करून आणला हनुमानाच्या मंदिरात आणि मी स्वतः वॉकवरनं घरी आली. आता आजकाल आहे ना मला खूप छान छान मोटिवेशन मिळतं वॉक करताना, कारण ना मी रिसेंटली जेव्हा ही पॅन्ट बाय केली ना तेव्हापासून मला अजूनच उत्साह वाढलेला आहे. त्याच्यानंतर ना मी जशी घरी आली, अव्यांचं ऑलरेडी जेवण झालेलं होतं. त्याच्या आजोबांनी मला सांगितलं की त्याला मी अर्ध जेवण आणि त्याच्या डॅडाने अर्ध जेवण त्याला खाऊ घातलेलं आहे, त्याच्यामुळे तो आता झोपायच्या याच्यात आहे. पण मला असं वाटलं की मी फ्रेश वगैरे होईपर्यंत तरी छान राहील, पण ते काय झालं नाही. आणि आज मला बनवायचं होतं व्हेजिटेबल्स दलिया. व्हेजिटेबल्स दलिया तर जास्त न करता मी सोया चंक्स पण बॉईल करून गेली होती. तर सोया चंक्सवाला दलिया मी फर्स्ट टाईम ट्राय करते. मला पण आयडिया नाही आहे की तो कसा लागेल, टेस्ट कशी लागेल. पण मला हे सगळं एका हाताने करायला लागतं, कारण अव्यांश अजिबात खाली राहत नव्हता आणि त्याला एका हाताने घेऊन आणि एका हाताने मी सगळं साईड करतो. मला इव्हन भाज्या कापायला सुद्धा अव्यांश अजिबात राहतो, म्हणून मी फक्त टोमॅटो, शिमला मिर्च, कांदा सुद्धा कापून दिला नाही. आणि